तर येतो ना आवाज इथून? हो येतो. नमस्कार, मी डॉक्टर संजय राठोड, तालुका राहता. आज सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार, शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व अधिकारी. आजचा इयत्ता 8वी बुद्धिमत्ता चाचणी तर्क व अनुमान या भागावर आणि आकृतीचे पृथक्करण या दोन भागावरती होतं, परंतु आपण तर्क अनुमान वरती आपण सुरुवात करणार आहोत. तर्क अनुमान, आता यावरती किती प्रश्न आहेत, काय आहेत, या संदर्भात आपल्याला सगळ्यांची चर्चा झालेली आहे. कारण आता पेपर नुकतंच, आता पेपर आहेच एक पुढच्या आठवड्यात आणि त्याच्याही पुढच्या आठवड्यात. सर्वांना सर्वप्रथम पेपरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण तर्क अनुमानचे काही प्रश्न बघूया आणि त्यानंतर 2022 ची प्रश्नपत्रिका मधील काही प्रश्न जे पटकन कसे सोडवता येईल अशा पद्धतीचे काही प्रश्न आपण बघणार आहोत. तर तर्क आणि अनुमान यामध्ये सर्वसाधारणपणे जे दोन प्रश्न असतात, हे प्रश्न फार तर एक 8 ते 9 प्रकाराचे प्रश्न येतात आणि ते जर 8-9 प्रकार आपण बारकाईने समजून घेतले तर आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची द्विधा राहत नाही आणि चूक होण्याची काही चान्सेस नाहीये. अर्थात आता चूक करण्याला संधी नाही, कारण आपल्याकडे खूप थोडे दिवस राहिलेत आणि त्यातूनच आपल्याला हे पटापटा काही गोष्टी समजून घ्यायच्या. बघा, हा पहिला प्रकार जो आहे तर्क आणि अनुमान मध्ये, तीनही बाबी वेगवेगळ्या असणं. म्हणजे ज्या 3 पद दिलेले आहेत किंवा 3 बाबी दिलेल्या आहेत आपल्या समोर, त्या 3 पूर्णपणे वेगवेगळ्या असतात आणि त्याची मग आपल्याला आकृत्यांमध्ये अनुमान लावायचं असतं. जसं की या ठिकाणी दिलंय गाय, म्हैस आणि शेळी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे तिन्ही प्राणी आहेत, पण याच्यामध्ये प्राणी नाहीये. पण तीनही प्राणी स्वतंत्र आहेत. ह्या 2 प्राण्यांमध्ये काही समानता नाही किंवा तीनही प्राण्यांमध्ये असं काही एकत्रित असं काही करता येईल अशी कोणतीही बाब नाही, म्हणून हे स्वतंत्र बाबी आहेत, तिन्ही स्वतंत्र बाबी आहेत. म्हणून या ठिकाणी हा जो आकृती आहे हे पूर्णपणे 3 स्वतंत्र वर्तुळ त्यासाठी असणार आहेत. त्याच पद्धतीने इथं जर आपण बारकाईने बघितलं तर पुढे आहे प्राणी, वनस्पती आणि महासागर. ह्या तिन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत, म्हणून प्राणी, वनस्पती आणि महासागर या तीनही गोष्टी आपल्याला स्वतंत्र अशा आकृतीमध्ये हे दाखवलेलं असतं. हा ही एक पहिला प्रकार असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, 8वी स्कॉलरशिप जी आहे, ही 8वी स्कॉलरशिप म्हणजे जवळजवळ स्पर्धा परीक्षेची अंतिम टप्प्याची पूर्वतयारी, असं मी वाक्य जाणीवपूर्वक वापरलंय की अंतिम टप्प्याची पूर्वतयारी आहे. आणि म्हणून यानंतरच्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये जर तुम्ही 8वीच्या स्कॉलरशिपला जर चांगले गुणवत्ताधारक असाल तर पुढे सहजासहजी सुटता. म्हणून 8वीच्या स्कॉलरशिप बुद्धिमत्तेमध्ये येणारे जे प्रश्न आहेत ते थोडीशी काठिण्य पातळी थोडीशी जास्त असते. तर हा प्रकार बहुधा विचारला जात नाही, परंतु विचारला आला तर अडचण नको म्हणून हे तिन्ही गोष्टी स्वतंत्र असणारी हा एक पहिला नमुना आहे. त्यानंतर दुसरा एक नमुना याच्यातलाच असतो, तो म्हणजे एक बाब, त्याच्या आतमध्ये दुसरी बाब आणि त्याच्याही आतमध्ये तिसरी बाब, म्हणजे एकत्र गुंडाळलेला हा सगळा भाग आहे. आणि तो या ठिकाणी मी आकृती स्वरूपाने काढला तर जसं की गाव, तालुका आणि जिल्हा. बघा, हा पूर्ण जिल्हा आहे, बरोबर. जिल्ह्याच्या मध्ये तालुका आहे आणि तालुक्याच्या मध्ये गाव आहे. म्हणजे गाव हे तालुक्यात येतं, हे जे गाव आहे ते तालुक्यात येतं आणि हा तालुका आहे तो जिल्ह्यात येतो. म्हणजे एक बाब, ही एक बाब, त्याच्यामध्ये दुसरी बाब आणि त्या दुसऱ्या बाबीमध्ये तिसरी बाब. अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न येतात त्यावेळेस आपण ही उदाहरणं दिली आहेत त्याकडे आपण बारकाईने लक्ष ठेवून मग त्या पद्धतीने प्रश्न सोडवायचे असतात. अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला येतो. त्या तिन्ही बाबी कोणकोणत्या दिल्या आहेत, ज्या उदाहरणासाठी 3 बाबी दिलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण बारकाईने समजून घ्यायला हवं. त्यानंतर पुढचा एक जो प्रकार आहे त्यामध्ये 2 स्वतंत्र बाबी असतात. बघा, ह्या 2 स्वतंत्र बाबी तिसऱ्या बाबीमध्ये असतात. जसं की इथं दिलंय बुध, शुक्र आणि ग्रह. आता बुध हा स्वतंत्र ग्रह आहे म्हणून इथं मी दाखवले बुध. शुक्र हा देखील स्वतंत्र ग्रह आहे, परंतु हे दोन्ही देखील ग्रह आहेत
म्हणून इथं आकृती कशी आली, हा बुध ग्रह, शुक्र ग्रह आणि हे दोन्हीही ग्रह आहेत. अशा पद्धतीची ही आकृती आली, त्यामध्ये आपण अनुमान अशा पद्धतीने लावायचं असतं. आता याची काही उदाहरणं आपण बघूया, एक 2-3 उदाहरणं बघू आणि आपण पुढे चालू. आपल्याकडे वेळ तसं त्या मानाने 1 तासामध्ये बघूया, जेवढं होईल तेवढं मॅक्सिमम घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, ज्वारी, हा सर, तांदूळ आणि पेपर तृणधान्य. थोडा उजव्या बाजूला घ्या, उजव्या बाजूला घ्या, आणखी आणखी घ्या. हा, असं राहू द्याच. ओके सर. हा, ओके. ज्वारी, तांदूळ आणि तृणधान्य. आता या ठिकाणी ज्वारी हा स्वतंत्र घटक आहे, तांदूळ हा स्वतंत्र घटक आहे आणि हे दोन्हीही काय आहेत, दोन्हीशी संनिगडित काय आहेत, ह्या दोन्ही पण तृणधान्य आहे. म्हणजे इथं पण आकृती कशी येणार आहे की ही ज्वारी, हे तांदूळ आणि हे दोन्ही मिळून तृणधान्य. ओके. आता या ठिकाणी बघा, मुंबई, सातारा हे दोन्ही पण शहर आहेत. मुंबई आणि सातारा स्वतंत्र शहर आहेत आणि हे दोन्ही शहर ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणून याची आकृती कशी येणार आहे, मुंबई, सातारा आणि महाराष्ट्र. ओके. त्याच पद्धतीने नदी, विहीर, हे नदी स्वतंत्र आहे, विहीर स्वतंत्र आहे, पण ह्या दोन्ही गोष्टी पाणी पुरवठ्याशी निगडित आहे. म्हणून नदी, विहीर आणि हा पाणी पुरवठा. ओके. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे. हा झाले 2 ते आपण पाहिले. तिसरा त्यातला जो चौथा प्रकार जो आहे त्यातला तो आपण बघूया. तर यामध्ये काय असतं, तर 2 बाबी ह्या एकमेकात गुंतागुंतीच्या असतात, म्हणजे एकमेकावर अवलंबून असतात आणि त्या दोन्हीही एकत्र आहे, तिसऱ्याच्या आतमध्ये असते. जसं की इथं उदाहरण काय दिले बघूया. हे बघा, वडील, भाऊ आणि पुरुष. बघा, वडील, भाऊ, हे बघा दोन्ही एकमेकाशी निगडित आहे, वडील आणि भाऊ, आणि हे दोघं पण काय पुरुष आहेत. बघा, इथं पहिल्या आकृतीमध्ये आणि याच्यामध्ये बदल आहे, लक्षात ठेवा. पहिली जी आकृती होती याच्यामध्ये काय होतं, पहिल्यामध्ये काय होतं का दोन्हीही स्वतंत्र होत्या, बरोबर, दोन्ही स्वतंत्र होत्या. या ठिकाणी वडील आणि भाऊ ह्या दोन्हीही एकत्र गुंतलेल्या आहेत आणि म्हणजे एकमेकाशी निगडित आहेत आणि पुरुष हा स्वतंत्र आहे. त्याच पद्धतीने आपण इथं खाली घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला हा आता माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, हा प्रश्न, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक दोन्ही पण काय शिक्षक आहेत, पण हा माध्यमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक हा स्वतंत्र घटक पूर्ण वेगळा करता येणार नाहीये आणि मग हे दोन्ही शिक्षक. अशा पद्धतीने असे छोटे छोटे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा विचारले जातात. यानंतर आणखी एक त्याचा पुढचा प्रकार जो आहे तो आपण बघूया. या ठिकाणी पुढचा प्रकार आहे बघा, 3 गोष्टी स्वतंत्र आहेत पण तिन्ही गोष्टी अवलंबून आहेत. जसं की ट्रक आणि जहाज. हा ट्रक, ठीक आहे, हा जहाज, आणि ह्या दोघांमध्ये माल हा दोघांशी निगडित आहे, म्हणून माल हा मध्ये आलेला आहे आणि दोघांशी निगडित आहे, म्हणजे दोघांशी या ठिकाणी संबंधित आहे, म्हणून तो मधल्या पद्धतीने आलेला आहे. ओके. आता तसाच तुम्ही ह्या पद्धती हा प्रश्न उदाहरण दिलाय, काय दिलंय बघा, प्रवाशी, विमान आणि बोट. म्हणजे विमान हा बोट, ही बोट आणि ह्या बोटीचे दोन्हीशी निगडित प्रवाशी, म्हणजे विमानातली देखील प्रवाशी आणि बोटीतले देखील प्रवाशी. अशा पद्धतीने आपल्याला हे अंदाज किंवा तर्क आपला बांधून प्रश्न सोडवायचे असतात. त्यानंतर आणखी एक प्रकार यातला बघूया, तीनही बाबी अंशतः संबंधित. तीनही बाबी आहेत. जसं की स्त्रिया, खेळाडू, गायक. स्त्रिया खेळाडू असू शकतात आणि गायकही असू शकतात. गायक हा खेळाडू असू शकतो, खेळाडू हा स्त्री असू शकते. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी अशा स्वतंत्र नाहीयेत. तीनही, समजा ही स्त्री आहे, ती खेळाडू पण असू शकते आणि गायिका पण असू शकते. हे बघा, ह्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याचा तर्क लावायचा आहे तो लक्षात घ्या. तिन्ही बाबी एकमेकाशी संबंधित आहेत. आता
हा एक सोपा प्रकार आहे, पण यामध्ये गोंधळ काय होतो बघा. दोन बाबी एकमेकांशी अंशतः संबंधित असतात, परंतु तिसरी बाब ही स्वतंत्र असते, पूर्णपणे वेगळी असते. जसं की कीटक, माशी आणि मासा. आता इथं कीटक, माशी ही कीटक आहे, ही माशी आहे, ही कीटक आहे. परंतु मासा जो आहे हा पाण्यात राहतो, या कीटकाशी त्याचा संबंध नाही. परंतु माशी आणि मासा हा साधर्म्य शब्द असल्या कारणाने इथं तुम्ही गोंधळ करण्याचे चान्सेस असतात. म्हणून परीक्षक नेहमी काय करतो, तर आपल्या बुद्धिमत्तेशी, आपल्या मेंदूशी खेळायचा प्रयत्न करत असतो. प्रश्न काढत असताना तो विचार करतो की विद्यार्थी चुकेल कसा आणि त्या चुकीला कसा पकडता येईल, त्या पद्धतीने प्रश्न. पुढे आणखी एक वेगळा 8वा प्रकार आपण यामध्ये बघणार आहोत. दोन बाबी एकमेकांशी अंशतः संबंधित असतात, परंतु तिसरी पूर्ण वेगळी असते. त्याच संबंधितलं आताचं उदाहरण आहे बघा. पुरुष, कलाकार आणि मूर्ती. ही मूर्ती स्वतंत्र आहे, त्या मूर्ती बनवणाऱ्याला कलाकार म्हणतात, म्हणजे हा पुरुष आणि हा कलाकार असू शकतो. परंतु मूर्ती जरी तो घडवत असला तरी ते या ठिकाणी स्वतंत्र आकृती आहे, स्वतंत्र त्याचा संबंध आहे, स्वतंत्र ती बाब आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला हवी. त्याच पद्धतीने आणखी एक त्यातला महत्वाचा भाग आहे बघा, सगळ्यांना दिसत असेल तर. ओके. पुरुष, पुरुष, वडील, शिक्षक. बघा, पुरुष हा वडील आहे, वडील शिक्षक असू शकतात. म्हणून काय केलंय, पुरुष, पुरुष वडील आहे आणि वडील शिक्षक पण असू आहे आणि पुरुष पण आहे. म्हणून बघा, जेव्हा दोन बाबी किंवा एक बाब जी आहे ते दुसऱ्या बाबीत पूर्णतः समाविष्ट आहे, म्हणजे पुरुष मध्ये वडील पूर्णतः समाविष्ट आहे. ओके. पण तिसरी बाब जी आहे त्या पहिल्या दोन्ही बाबीशी संबंधित आहे, म्हणजे शिक्षक ही बाब पुरुष आणि वडील या दोन्ही बाबीशी संबंधित आहे. आणि त्यामुळं त्यावेळी दोन समकेंद्री वर्तुळांना, म्हणजे एकाच केंद्राचे हे जे दोन वर्तुळ आहेत, समकेंद्री वर्तुळ म्हणजे कोणता, हा एक वर्तुळ, याचा हा केंद्रबिंदू, त्याच केंद्राचा हा दुसरा वर्तुळ, आणि ह्या दोन्ही वर्तुळांना छेदणारा हा तिसरा वर्तुळ या ठिकाणी निघत असतो. अशा पद्धतीने हे प्रश्न असतात. असे बरेचसे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ते प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत, ते तुम्ही सोडू शकता. हा घटक काय आता बऱ्याच वेळा तुमचा झालेला असेल, त्यावर चांगला सरावही तुमचा झालेला असेल, हरकत नाही. 2022 ची प्रश्नपत्रिकेकडे आपण वळूया. 2022च्या काही प्रश्नांबाबत आपण जर पटापटा प्रश्नपत्रिका आपण सोडून घेऊया. माझ्याकडे 2022 ची प्रश्नपत्रिका आहे आणि ती प्रश्नपत्रिका आपण आता सोडूया. त्यातले मी सगळेच प्रश्न घेणार नाहीये. जे प्रश्न विद्यार्थी सांगू शकतील की सर हा प्रश्न घ्या, तो सोडलेला पुढे, तर आपण पुन्हा एकदा त्याचं घेता येईल. परंतु मला असं वाटतं की जे प्रश्न सोपे वाटतात त्या प्रश्नाला आपण जास्त वेळ न थांबता जे अवघड वाटतात त्या प्रश्नाकडे आपण घेऊया. ठीक आहे. चला, 2022 ची ही माझ्यासमोर बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका. गटात न बसणारे पद ओळखा. बघा, आता हे दिसायला थोडस बारीक अक्षर आहे. हा, ओके सर, छान दिसतंय. दिसतंय ना? ओके ओके, छान. हा, फक्त उजव्या बाजूला घ्या, उजव्या बाजूला फक्त घेत जा, काय अडचण नाही. ओके सर, मी हे करतो, मार्क करतो, म्हणजे माझ्याकडून जाणार नाही. हो. ओके. गटात न बसणारे पद, यामध्ये आपल्याला पद दिले अक्षर, शाश्वत आणि अक्षय. याचा 1 नंबरचा पर्याय आहे अक्षर. मी यावरती अक्षत यावर जास्त मी भर देणार नाही, सोपा प्रश्न आहे. त्यानंतर आकृतीचाही प्रश्न आपल्याला सहजासहजी समजेल असं मी अपेक्षा करतो. याचं तिसरं उत्तर आहे. 28 नंबरचा प्रश्न आहे. 505, 336, 209 आणि 126. आता इथं खऱ्या अर्थाने आपली कसरत लागते आणि ते आपण या ठिकाणी बघूया. मग इथं काय काय दिलंय ते आपण बघूया.
प्रश्न आहे 505, 336, 209 आणि 126. मित्रांनो, मी पुन्हा सुरुवातीलाच सांगितलं, ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे इयत्ता 8वीची, त्यामुळं थोडस काठिण्य पातळी याची जास्त असते. त्यामुळे आपल्याला विचार सुद्धा त्या मानाने थोडस पुढे करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला वर्गसंख्या, घनसंख्या ह्या पाठांतरच असणं आवश्यक आहे, त्याशिवाय पर्याय नाहीये. या ठिकाणी बघा काय दिलंय, 8चा घन वजा 7. बरोबर, 8चा घन वजा 7. मग तुम्ही जर 8चा घन केला, 8च्या घनामधून 7 वजा केलं तर उत्तर 505 येतं. त्यानंतर सरळ 7चा घन वजा 7 उलट्या क्रमाने घेतलंय मी. 7चा घन वजा 7, 7च्या थोडं घनामधून उजवीकडे घ्या 7. सर, उजवीकडे घ्या सर. हा हा, ओके ओके. हा, 7चा घन वजा 7, 7च्या घनामधून जर 7 वजा केला तर तुम्हाला 336 मिळतंय. त्यानंतर क्रमाने 6चा घन वजा 7, या ठिकाणी 6चा घन मधून 7 वजा केला तर 216, म्हणजे या ठिकाणी आपण 505 आहे, 336 आहे. आणि या ठिकाणी सरळ जर तुम्ही पुढे आलात, 5चा घन दिसते का सर, लांब गेलं. 5चा घन वजा 7, 5चा घन 125 वजा 7, या ठिकाणी तुम्हाला 118 उत्तर येणं अपेक्षित आहे. 118. ओके, 118. आणि तिथे ऑलरेडी 126 दिलेलं आहे, तर हे 126 याच्यामध्ये हे उत्तर आहे की हे आपल्या गटात बसत नाही. ओके, न बसणारी पद आहे. हे तुम्ही 109, 209 पण हे तुम्ही जरा बारकाईने कॅल्क्युलेशन करून घ्या. घन वजा 7, सगळ्यात महत्वाचं घन वजा 8चा घन वजा 7 या पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न 28, 29, 29चा लक्षात येते का? 29चा प्रश्नही थोडासा सोपाच आहे बरं का, परंतु कदाचित एखाद्याला अवघड वाटेल. मी तो पण घेऊन टाकतो. चला, 25 वजा 25/72. या ठिकाणी काय आहे का, 7 वजा 2 आहे 5, आणि 5चा वर्ग जो आहे 25 वरती आहे. बरोबर, मग त्या पद्धतीने तुम्ही शोधा तर त्याचं हे उत्तर येईल. कारण इथं तुम्ही जर 9तनं 5 गेले तर 4 राहतात, 4चा वर्ग 16 येतो. इथं 9तनं 1 गेला 8, 8चा वर्ग 64, 7तनं 5 गेले 3, 3चा वर्ग 9 यायला पाहिजे तर 49 आहे. ओके, पुढे आकृतीचा प्रश्न आहे 31वा. 32वा प्रश्न पुढे जाऊया. 32, 33 हे सोपे प्रश्न आहेत. चला, 35वा प्रश्न पुढे तुमच्या चॅलेंजिंग प्रश्न पुढे आलेला आहे. चॅलेंजिंग प्रश्नांकडे आपण जाऊया. 35वा प्रश्न आहे. 35वा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे, याच्या संदर्भात आहे. एकच मिनिट. प्रश्न पत्रिका जरा जुळून घेतो, एकच मिनिट. चला, पुढे घेईल. थोडं जरा ते अस्पष्ट दिसतंय त्याच्यामध्ये. प्रश्न, त्या प्रश्नाकडे पुन्हा जाऊया आपण. मला जर मी दुसरा पेज सांगितलाय तो काढल्यानंतर त्याचा आपण रेग्युलर घेऊया. चला, इथे एक पुढे प्रश्न दिलेला आहे. ग प व रा श र त प अशा पद्धतीने शब्द दिला. याचा अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा असं सांगितलेलं आहे. आता हे जे असे प्रश्न असतात ना,
हे केवळ तुमच्या वाचनावर अवलंबून आहे. तुमचं वाचन जेवढं जास्त असेल त्याच पद्धतीने तुम्हाला प्रश्नाची उत्तरं येतील. हा शब्द आहे वंश परंपरागत असा शब्द तयार होतो. वंश परंपरागत. ओके, हा भाषेवर आधारित प्रश्न आहे. आता काय, या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास तिसऱ्या व आठव्या तिसऱ्या व आठव्या शब्दापासून तयार होणार अर्थपूर्ण शब्द पर्यायातून निवडा. आता अर्थपूर्ण शब्द निवडायचा आहे तर इथं आहे प आणि हा आहे त. यापासून अर्थपूर्ण दोन शब्द तयार होतात, पत आणि तप. पत म्हणजे अब्रू आणि तप म्हणजे 12 वर्षाचा कालावधी. या संबंधित प्रश्न आहेत आणि त्या दोन्हीचा दोन अचूक पर्याय आपल्याकडे आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर हा क्रम थोडाफार मागे पुढे झालाय. 39वा प्रश्न हाही थोडासा टफ प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये थोडासा आपल्याला विचार करायला भाग पाडणारा हा प्रश्न आहे. या ठिकाणी मी घेतो बघा. या ठिकाणी 3, 8, 9, 5 ओके, आणि यांच्याशी संबंधित 433 हे दिलेलं आहे, बरोबर. मग आता यांचा काय संबंध आहे तो जर लक्षात तुमच्या आला तरच तुम्हाला ते सहजासहजी सोडवणं शक्य आहे. तर इथं काय माहिती का, तर तुम्हाला ह्या उभ्या दोन्ही संख्यांचा घन आहे आणि आडव्या दोन अंकांचा वर्ग आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं 3चा घन अधिक 8चा घन, बरोबर. आणि या दोघांमधून ह्या दोघांची वजा 9चा वर्ग वजा 5चा वर्ग. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मिळेल नक्कीच. मी याच्यावरती जास्त वेळ तुम्हाला आणखी कसं करायचं हे सांगितलं, कारण तुम्हाला टास्क हवा सगळं सोडून देण्यासाठीचा हा तास अजिबात नसतो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे 5 अधिक 3 बरोबर 72. 5 अधिक 3 बरोबर 72. 7 वजा 3 बरोबर 20. सॉरी, आता इथं काय लक्षात घ्या, 5 अधिक 3 काय ते 8 येते, 8. आणि मग 8शी कसा 72 येईल, तर 8चा पुढची संख्या 9, 8 9 72 येते. तसं ह्या दोघांमध्ये त्याच पद्धतीने करा. तर 7 वजा 3 4 येते, 4ची पुढची संख्या 5 4 पंचे 20. 4 अधिक 3 7, 7च्या पुढची संख्या 8 7 8 56. मग इथं तुम्ही 9 अधिक 6 15 आणि 15 गुणिले 16 करा, तुम्हाला त्या ठिकाणी जे उत्तर त्या ठिकाणी लगेच भेटून जाईल. ठीक आहे. 41वा प्रश्नाकडे जाऊया आपण. 41वा प्रश्न आकृतीचा आहे. बघा काय म्हटलंय प्रश्न, आकृती आरशातील प्रतिबिंब आहे. आरशातील प्रतिबिंब हा सोपा घटक आहे, त्यावरती तुम्ही बराच वेळा अभ्यास केलेला असेल. चला पुढे जाऊया. 2 आरशातील प्रतिबिंबावरचे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, वाचतो, दिसेल याची शक्यता कमी आहे पण वाचतो मी सगळे. एका सभागृहात चौरसाकृती खुर्च्या मांडल्या. एक मुलगी सभागृहाच्या मध्यभागी असणाऱ्या खुर्चीवर बसली आहे. त्याच रांगेत तिच्या डाव्या व उजव्या बाजूला 3 मुले बसली आहेत. तर सभागृहातील सर्व खुर्च्यांवर मुले बसली असतील तर त्या सभागृहात खुर्च्यांवरील बसलेली मुले एकूण किती. ओके, काय करायचं आहे, हा सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये हा सभागृह आहे. त्या सभागृहाच्या मधोमध ही मुलगी बसलेली आहे. त्याच्या इकडे 3, इकडे 3, पुढे 3, मागे 3, तिन्ही बाजूने 3 मध्ये मध्ये बसलेली आहेत. म्हणजे इथे किती झाले, हे 3 आणि 3 6 आणि 7 म्हणजे 7 आहेत. म्हणजे अशा रांगा 7 आहेत, बरोबर. आणि इकडे 3 आणि 3 6 आणि 7 म्हणजे इकडे पण 7, म्हणजे 7 7 49.
या ठिकाणी सभागृहात किती असणार आहेत, तर 49 असणार. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वतःला बहुश्रुत समजणाऱ्या नानांच्या भाकड कथा ऐकून डोके उठले. स्वतःला बहुश्रुत समजणाऱ्या नानांच्या भाकड कथा, हे दोन महत्वाचे शब्द आहेत. ऐकून डोके उठले या वाक्यात पर्यायांपैकी कोणत्या शब्दसमूहाबद्दल शब्द आला आहे? दोन अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. याच्यामध्ये आहे पुराणातील कथा नाही, विविध सोंगे घेणारा नाही, इथं निरर्थक गप्पा, बरोबर नाही. भाकड कथाचा अर्थ निरर्थक गप्पा, आणि ज्याला खूप माहिती आहे असा समजणारा, म्हणजे स्वतःला सर्वश्रुत समजतो, सगळं मला मान्य आहे असं समजणार आहे. ओके. आता या ठिकाणी पुढे जो प्रश्न आहे तो दिशांवरचा आहे. सोबतच्या आकृतीत ए या ठिकाणी उभा असणाऱ्या अक्षयला, हा ए या ठिकाणी उभ्या असणाऱ्या अक्षयला समोरच सूर्य अस्ताला जाताना दिसला, तर बी या ठिकाणी पोहोचेपर्यंत, म्हणजे ह्या मार्गाने त्याला बी या ठिकाणी पोहोचेपर्यंत किती वेळा त्याची पाठ दक्षिणेकडे असेल, त्याची पाठ दक्षिणेकडे असेल. आता प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आपल्याला. प्रश्न काय आहे, काय म्हटलंय त्यांनी ते बघा. ए या ठिकाणी उभा असणाऱ्या अक्षयला समोरच सूर्य अस्ताला जाताना दिसला. समोरच सूर्य अस्ताला जाताना, म्हणजे इकडे पश्चिम आहे, समोर इकडे आहे ना त्याच्या, ही पश्चिम आहे, म्हणजे इथं काय पूर्व आहे, उलट्या बाजूने दिशा घेतात बघा. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. आता खाली काही उत्तर आणि वरती काही दक्षिण. आता तुम्हाला जर दक्षिण प्रश्न काय विचारलाय का, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याला किती वेळा पाठ दक्षिणेकडे असेल, म्हणजे पाठचा अर्थच असा की त्याचं तोंड कुठं असेल, उत्तरेकडे असेल. ओके. इथून जर आपण गेलो, हा दक्षिणेकडे तोंड आहे, इथं उत्तरेकडे तोंड होतं, म्हणजे इथे एक येत आहे, पुन्हा इकडे नाही, इकडे तोंड येत आहे, इथं नाही, इकडे दुसऱ्यांदा, इकडे नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, इथे तिसऱ्या, हे तीन येते, तीन. त्यानंतर कथासंग्रह दिलाय पुढे. अक्षर माझ्याकडूनच लिहिता नाही झालंय. काय आहे, वेत, मी इथे लिहितो पुन्हा, वेत का र ळ, हे कातरवेळ, एक कथासंग्रह आहे. हा कथासंग्रह, कातरवेळ, बरोबर. कातरवेळ हा अर्थपूर्ण शब्द. कथासंग्रह कुणी लिहिला, कातरवेळ कथासंग्रह कुणी लिहिला? अरविंद विष्णू. चला, किती नंबरचा प्रश्न झाला? 46. ओके. यानंतर आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया, जे काही थोडेफार टफ प्रश्न आहेत त्याकडे जाणार आहोत. सोबतच्या आकृतीमध्ये वेन आकृती, हा वेन आकृती देखील तसा सोपा प्रश्न आहे. यावर आपण जास्त वेळ न घेता मी फक्त प्रश्नाच्या दिशेने तुम्हाला थोडस हे करतो की कशा पद्धतीने नेमकं आपण काय वाचलं पाहिजे. ओके. सोबतच्या वेन आकृतीत दिलेल्या संघाचा खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या दर्शवली आहे. तिचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तर सोडवा. हे पहा, दबंग दिल्ली, यू मुंबा आणि पुणेरी पलटण. फक्त दोन संघ आवडणारी मुले किती? दोनच संघ आवडणारी, म्हणजे कुठल्याही दोन आकृतीत असणारी. जसं की आता हा 5 तिन्ही आकृतीत आहे, तो चालणार नाहीये. जे 7 कुठे आहे? त्रिकोण आणि षटकोन मध्ये आहे, म्हणजे यू मुंबा आणि पलटण, पुणेरी पलटण त्याला आवडते. त्यानंतर हा 8 येईल, ठीक आहे, हा 8 येईल. आणखी 2 वाला किती येत आहे? 7, 8, आणखी हा एक 6 एक येईल, बरोबर आहे. यांची काय करावं लागणार आपल्याला? बेरीज. आणि यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती येते
21. ओके. फक्त एकच संघ आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती? मग आता बघा जे सेपरेट आकृतीत उदाहरणार्थ 7, 2, 9, 11, 4, 5 हे सगळ्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजे जर बेरीज केली तर ती येते 38. ओके. आता हा महत्वाचा प्रश्न आहे. बघूया इथे या प्रश्नाकडे जाऊया आपण. दिलेल्या चौकटीत प्रश्न चिन्हाच्या जागी दिलेल्या चौकटीत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. आता बघा बरं का, या ठिकाणी जे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत ते जरा बारकाईने बघूया. 7, 9, 4, 8, 5, 12, 13 प्रश्नचिन्ह मधला प्रश्न विचारला म्हणजे शेवटच्या दोघांचा काहीतरी रिलेशन आहे. हे नीट जर समजून आपल्या लक्षात आलं तर आपण इझिली हे सोडू शकतो. चला या ठिकाणी आपण सोडूया. बघा 7 अधिक 9 किती येते? 9 7 16. 16 वर कोणती प्रक्रिया केली तर 4 उत्तर येते. काय करावं लागेल? भागिले 4 करावं लागेल. 4 1 4 4 चौक 16 बरोबर 4 आलं. या दोघांची बेरीज करूया. 8 12 20 होतात. भागिले 4 करा. 4 1 4 4 25 म्हणजे हाही 5 बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 13 अधिक 15 ते होते 27 बरोबर 28 सॉरी 13 आणि 5 28 15 28 भागिले 4 4 1 4 4 7 28 म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 7. म्हणजे अशा पद्धतीने जे तुम्हाला दिलेली प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे तुम्हाला बारकाईने बघावं लागतंय, त्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यातल्या ज्या काही क्लुप्त्या आहेत त्या क्लुप्त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या लक्षात ठेवाव्या लागेल. आता हा पुढचा प्रश्नही त्याच संबंधित आहे बघा. आता दिसायला काय वाटतं एवढा सोपा आहे, 2-4 शब्द अक्षर अंक आहेत आणि मग याला उत्तर इझिली आपण सोडू. परंतु बहुधा जे छोटे दिसणारे असतात त्याच्यातच आपल्याला बऱ्याच वेळा जास्त वेळ निघून जातो आणि आपले प्रश्न मागे राहतात. बघा प्रश्न, पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता चुकीचे पद ओळखायचंय यासाठी आपण काय करतो, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे तो शोधतो, क्रमाने लावून पाहतो. पण हा जो प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न बऱ्याच प्रयत्नानंतर मुलांना सहजासहजी सापडत नाही. याचं काय आहे ते आपण बघूया. चला, 1 चा घन 1, ओके. 2 चा घन किती येतो? 8. आता बघा इथं 6 आलंय. म्हणजे 6 येण्यासाठी काय केलेलं असावं? तर आपण धरूया इथं 5 जर घेतले तर इथं होतं 6 बरोबर. हे आपलं बरोबर आहे. आता पुढचं 3 येण्यासाठी इथं काय करावं लागेल? अधिक 5 करून तर चालणार नाही. वजा 5 केलंय तर इथं काय येते? 3 येते बरोबर. म्हणजे हे 2 मुद्दा आपल्याला सापडले. चला आता पुढचं त्या पद्धतीने करून बघूया. 3 चा घन 3 चा घन 3 चा घन किती येतो? 27. आता आता मात्र काय करावं लागणार आहे? इथं अधिक 5 वजा 5, इथं अधिक 5 करूया. 27 आणि 5 32 म्हणजे हेही बरोबर आहे. आता तुम्हाला एक लक्षात येईल का आता काय होतंय का अधिक 5 वजा 5 अधिक 5 वजा 5 या पद्धतीने चालू आहे. मग पुढे 4 चा घन घेऊया. 4 चा घन 64 वजा आता इथं अधिक झाले, आता इथं वजा 5 होईल. वजा 5 59 हेही बरोबर आहे. पुढे 5 चा घन आता अधिक 5 घ्यावा लागेल. 5 चा घन 125 अधिक 5 130 हेही बरोबर आहे. 6 चा घन आता वजा 5 घ्यावा लागेल. 6 चा घन वजा 5 216 वजा 5 केलं तर येते 211 हेही बरोबर आहे. चुकीचे पद शोधायचं आहे आपल्याला. 7 चा घन आता अधिक 5 करावा लागणार आहे. 7 चा घन येतो 343 अधिक 5 उत्तर यायला पाहिजे 348. ओके, 348 यायला पाहिजे. इथे मात्र 342 आहे म्हणजे हे चुकीचं पद आहे. पर्याय क्रमांक 2.
बघा बघताना म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याला काय यायला हवं का आपण नेमकं ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये उदाहरणार्थ तुम्ही प्रॉपर हे झालेलं पाहिजे म्हणजे घन वर्ग ह्या संख्या तुम्ही बारकाईने अभ्यासलेल्या असायलाच हव्यात आणि ह्या जर संख्या तुम्ही बारकाईने अभ्यासल्या तरच प्रश्न पाहता क्षणी आपल्या त्या गोष्टी काही गोष्टी लक्षात येतील आणि ते तुम्ही सोडू शकता. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर एक आणखी एक प्रश्न आपण बघूया. हा एक प्रश्न बऱ्याच वेळा गोंधळात टाकणारा प्रश्न असतो मुलांना. बघूया आपण या ठिकाणी काय म्हटलंय, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा. तर पहिली गोष्ट असं होऊन जाते माहिती का, हे असले प्रश्न पाहिले ना तर बरेच मुलांना एवढे बारीक बारीक अक्षर एवढे बारीक बारीक ठोकळे कसे सोडवणार याच्या काही क्लुप्त्या तुम्हाला ते घटक शिकवताना दिल्याच असतील. आपण या प्रश्नापुरतं या ठिकाणी बघूया काय म्हटलंय. सोबतच्या घनाकृती ठोकळ्याच्या रचनेस बाहेरील सर्व पृष्ठांना एकाच रंगाने रंगवले असता किती ठोकळ्यांची 3 पृष्ठे रंगवली जाते. आता हा जो एक प्रकारचा ठोकळा आहे या ठोकळ्याला पूर्ण बाहेरून रंगवायचा आहे आणि 3 बाजूने कोणते ठोकळे रंगवले जातील. 3 बाजूने का ज्यांचा कोपरा आहे की नाही म्हणजे हा कोपरा कोपरा शोधूया आपण. तर याचे पण 3 रंगवले जातील. याचे पण है की नाही. 1 2 3 4 झाले. हा 5 हा 6 इथला 7 8 9 10 हे झाले 10 आणि हे खालचे हे वरचे 10 झाले. हा एक 11 हा 12 हा 13 आणि त्याच्या पलीकडून एक खालचे 4 असणार आहे ना तो 14. ते याच उत्तर येते 14. ओके 4 कोपरे शोधले. आता पुढचा प्रश्न गमतीशीर आहे बघा. सोबतच्या आकृतीत समान आकाराचे जास्तीत जास्त किती घन एकमेकांना रचलेले आहेत. आता हे मोजायचे मित्रांनो लक्षात घ्या. मोजताना काय करावं लागणार आहे. सगळे एकसारखे नाही आहेत त्यामुळे जे एकसारखे ते मोजून घेऊया. एकसारखे मोजताना ओके 1 2 3 4 5 6 हे असे 6 आहेत. 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 6 36. ओके इथं 36 झाले. हे 2 नंबरचे तसेच आहेत म्हणजे इथं पण 36 झाले. हे 3 नंबरचे तसेच आहेत इथं पण 36 झाले. हे पण 36 झाले. ओके म्हणजे हे 36 तुम्हाला सहजासहजी 36 कळाले. आता पुढचे मोजायचे. पुढची मोजताना लक्षात घ्या एकसारखी आकृती आहे. ओके मग आपण काय करूया हे वरचे जर मोजले ना तर तेवढेच खालचे असणार आहेत. तर वरचे मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 म्हणजे हे 24 आणि त्याच्या खालचे 24 बरोबर की नाही. बघा हे 2 दिसत आहेत ना हे 24 आणि ह्या रंगाचे 24. ओके या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर हे तुमची बेरीज येते 192. ओके मग ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न सोडवले पाहिजे. या मला वेळ दिलेला होता त्या वेळेमध्ये मी मॅक्सिमम घटक आणि तो भाग घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तंत्रज्ञान आणि थोडस आज माहित नाही किती मुलांना ते क्लिअर दिसलं परंतु मी मॅक्सिमम घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या याच्या माध्यमातून मला या ठिकाणी घेण्याची संधी दिली त्याबद्दल जिल्हा परिषदेचे आणि सर्व अधिकारी आणि यांचे मी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थांबूया सर. हॅलो 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 आवाज येत नाही का सर. हा येतो सर येतो. हा आपल्याकडे वेळ आहे का संपलाय. हो घ्या ना सर आणखी 15 मिनिटं. किती वाजलेत सर वेळ झालाय मला असं वाटलं वेळ झालाय. नाही 15 मिनिटं आहे आणखी. काय झालंय 10 मिनिटं. माझ्याकडे लाईट गेली आहे बरं अचानक आता आहे ना लाईट गेली त्यामुळं थोडस जरा लाईटीचा प्रॉब्लेम आहे. अंधुक असं ते तयार झालेलं आहे.
त्यामुळे मग मी थोडस चला अजून एक चालू मी 2-4 हा प्रश्न हा, घेतो. जेवढा वेळ लाईट किती चालेल. वाज हा लाईट किती वेळ राहील याची चला जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ घेऊया. प्रश्न आहे हा या ठिकाणी आपल्या समोर प्रश्न उजवीकडे दिलेला आहे. उजवीकडे घ्या ना सर, उजवीकडे. हा हा प्रश्न आहे अंक आणि अक्षरे अंकाऐवजी आकृत्या वापरलेल्या आहेत. हा प्रश्न तुमचा बऱ्याच वेळा झालेला असतो, परंतु गोंधळ ह्या गोष्टीचा आहे. हा प्रश्न तुम्ही 5वीला पण सोडवलाय मित्रांनो. 5वीला पण तुम्हाला हा प्रश्न येतच असणार, त्यात काही शंकाच नाहीये. परंतु प्रश्न काय होतो का ज्या वेळेस हे अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये येतं आणि 2 अचूक पर्याय दिलेले असतात, तुम्ही जे सोडवता जे उत्तर काढता त्याला पुन्हा कन्व्हर्ट करावं लागतं चिन्हामध्ये, किंवा चिन्हात उत्तर आलं तर पुन्हा त्याला कन्व्हर्ट अक्षरात करावं लागतं आणि ते करताना आपल्यातून गोंधळ होते. म्हणून आपण जरा बारकाईने हे अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडूया. चला पहिल्यांदा हा त्रिकोण आहे. त्रिकोण उलटा आहे लक्षात घ्या, कारण इथं सुलटा पण त्रिकोण आहे. घेताना तुमच्याकडून ही पण चूक होऊ शकते. तर हा उलटा त्रिकोण म्हणजे 8 अपॉन चौकोन चौकोन दिलेला आहे. चौकोन 2 साठी आहे भागिले पुन्हा वेगळी आकृती आहे चौकोनाचा पण तो 12 अपॉन त्रिकोण आहे म्हणजे 3 आहे. हा सुलटा त्रिकोण आहे लक्षात घ्या. एक आपल्याला हा कंस दिलाय गुणिले 9 अपॉन 3 आणि त्याला पुन्हा अधिक काय दिलंय स्टारचं फुल्ली दिलेली आहे. फुल्लीसाठी 5. आपल्या समोर हा एक समीकरण तयार झालेले आहे. हे समीकरण सोडून घेऊया. हा एक जागेवरच तुम्ही सोडू शकता. ओके, मग जर तुम्ही सोडवलं तर काय येईल? 1 2 बेचोक 8 3 1 3 3 चोक 12 म्हणजे 4 भागिले 4 गुणिले पुन्हा 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे गुणिले 3 अधिक 5 4 भागिले 4 1 गुणिले 3 अधिक 5 3 1 3 अधिक 5 8. याचं उत्तर काय आहे? 8 आहे बरोबर. परंतु आपल्याला पर्यायामध्ये 8 नाहीये. पर्यायामध्ये 8 नाही, शिवाय 2 लिहायचे. मग 8 बेरीज कोणाकोणाची येते? क्रिया 8 कोणाकोणाच्या होतात? तर आपल्याला हे चारही पर्याय लिहावे लागतील. त्रिकोण आहे 3 गुणिले चौकोन 2 म्हणजे 3 दुने 6 हे ह्या नाही आहे. पुढे 5 अधिक त्रिकोण 3 बरोबर 8 म्हणजे हा एक पर्याय बरोबर आहे. हा उलटा त्रिकोण म्हणजे 8 भागिले चौकोन म्हणजे 2 म्हणजे याचं उत्तर येते 4 म्हणजे हे पण नाहीये. तर अर्धा त्रिकोण म्हणजे 11 वजा 3 8 दिनांक म्हणजे इथं 8 म्हणजे याचं उत्तर येत 2 पर्याय. बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे आणि ते तुम्हाला त्याची क्रिया व्यवस्थित करून सोडवावा लागेल. ओके, त्यानंतर एक सांकेतिक भाषेचा आणखी एक प्रश्न आपल्या समोर आहे. तो घेऊया. एका सांकेतिक भाषेत पसारा हा शब्द NML, राघव हा शब्द PON असा, तर सावध हा शब्द QPM असा लिहितात. यातील मराठी अक्षराचा क्रम इंग्रजी अक्षरांच्या क्रमाबरोबर असेलच असे नाही. या माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या. आता यासाठी आपल्याला व्यवस्थित लिहून घेऊया. पसारा पसारा बरोबर काय आहे? खाली लिहूया. पसारा बरोबर NML बरोबर. त्यानंतर राघव बरोबर PON. त्यानंतर सावध बरोबर QPM.
आता हे समोर लिहा किंवा खाली लिहा हे तुमच्या सोयीचा भाग आहे. जसं तुम्हाला लिहिताना सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता त्यांनी सांगितलेलंच आहे की क्रम तसा नाही आहे, वेगळा क्रम आहे. चला प्रश्नाकडे जाऊया. या सांकेतिक भाषेत घसारा हा शब्द कसा लिहिला जाईल? काय लिहायचंय? घसारा. ओके. त्यानंतर आणखी काय विचारलंय? या भाषेत रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणत्या पर्यायातील अक्षरापासून तयार होतो? आता रंक याचा विरुद्धार्थी शब्द. आता रंकचा पहिल्यांदा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द माहिती असणं आवश्यक आहे. रंकचा विरुद्धार्थी शब्द आहे राव. ओके, राव. मग आपल्याला एवढं सगळं काढत बसायची गरज नाहीये. जसं तुम्हाला सवय काय असते, हे सगळे प साठी काय, सा साठी काय, रा साठी काय, प्रत्येक अक्षरासाठी काय, एवढं काढत बसू नका. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, कमी वेळेत जास्त सोडवायचं आहे. मग आपल्याला कोणकोणते अक्षर आता यासाठी गरजेचे आहेत? तर घ गरजेचं आहे, सा गरजेचं आहे, रा गरजेचं आहे आणि व गरजेचं आहे. ओके, 4 अक्षर जर आपल्याला मिळाली तर आपले प्रश्न सोडून होणार आहेत. त्यामुळं आपण त्या पद्धतीने बघूया. चला, आता ह्या दोघांमध्ये सारखं कोण आहे आणि ह्या दोघांमध्ये सारखं कोण आहे ते जर आपण बघितलं तर इथं रा आहे, इथं पण रा आहे. आता ह्या दोघांमध्ये रा आहे आणि ह्या दोघांमध्ये सारखा एन आहे. बरोबर आहे. दुसरे कुठले अक्षर सारखे नाही आहे. बरोबर, म्हणजे आपल्याला रा साठी एन मिळाला आहे की नाही. आपण इथं एन लिहूया. आता ह्या दोघांमध्ये व सारखं आहे बघा, व दोन्ही सारखे आहेत. म्हणजे इथं कोण सारखे आहे? पी सारखे आहेत. म्हणजे आपल्याला व साठी पी मिळालं. ओके. आता ह्या वरचा आणि खालच्या या दोघांमध्ये सा सारखा आहे. मी क्रॉस करतो. आणि ह्या दोघांमध्ये काय सारखं आहे? तर एम सारखा आहे. बरोबर आहे. म्हणजे सा साठी आपल्याला मिळाला एम मिळाला. बरोबर आहे. आता सारखे कुठं राहिलेत का? सारखे नाही राहिले. प आहे, इथं नाहीये. ध आहे, इथं नाहीये. घ आहे, इथं नाहीये. मग उरलेल्या अक्षरांना तुम्ही उरलेले शब्द आपण देऊन टाकायचे. पण एवढे सगळ्यांना देत बसायची आपल्याला गरज नाही. आपल्याला फक्त कोणाला द्यावा लागणार आहे? घ ला. मग या ठिकाणी घ उरलेला आहे. इथं पी आणि एन गेले म्हणजे घ साठी ओ आलेला आहे. ओ आलेला आहे. तर मग आता आपण आपल्या प्रश्नाकडे आपण जाऊ शकतो. घ साठी ओ, सा साठी एम, इथं ओ एम एन आला. पर्याय आहे का? ओ एम एन, ओ एम एन. बरोबर आहे. आणि रंक साठी राव हा शब्द आपण काढलेला आहे. आणि राव, रा साठी एन, व साठी, रा साठी एन, व साठी काय आलं होतं? पी, एन पी. एन पी दिलेलं आहे. ओके. मग बाकीची जी अक्षर आहेत त्या बाकीच्या अक्षरांसाठी तुमचे घेण्याची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी नमुना दाखल प्रश्न आपण घेतला होता. कारण नमुना दाखल असे अनेक प्रश्न आपल्या याच्यामध्ये आहेत. सोपे सोपे पण आहेत, काही कठीण आहेत. तर मी मॅक्सिमम कठीण जे प्रश्न आहेत ते सर्वच या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जर काही विद्यार्थ्यांची काही जर समस्या असतील, या प्रश्नावरती कोणती शंका असेल तर आपण घेऊ, अन्यथा थांबलं तरी चालेल. ओके सर. थांबूया, कारण माझी पण लाईट कदाचित 2-4 वेळा ओके ब्लिंक झाली आज नेमके. 7 वाजत आले, काय 8 वाजत आले, काय हरकत नाही सर. अतिशय छान पद्धतीने आपण घेतलंय. शांत पद्धतीनं विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये अतिशय छान पद्धतीने आपण घेतलेला आहे. आपला अमूल्य वेळ आपण या विद्यार्थ्यांसाठी दिला. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.